हॅलो या ठिकाणी पहा पुन्हा एकदा याच सामन्याकडे वळतोय. हा सामना दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आहे. हा सामना या ठिकाणी दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना ज्याच्यामध्ये आपण हे दसपटी विभागामधला एक संघ असलेला सिद्धिविनायक कळकवणे आणि या ठिकाणी हा देखील दसपटी मधला आणि चिपळूण मधला एक टेरव गावचा पहिला तर VR टेरव बेतकुंडचा संघ असलेला म्हणजेच विठ्ठल रखुमाई टेरव बेतकुंडवाडीचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि खऱ्या अर्थाने मागील सामन्याचा ज्याला आपण वीर अशा पद्धतीचं संबोधलेलं होतं तोच मंगेश कदम या ठिकाणी इन ऍक्शन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे हा एका सामन्यात दोन हिरोंचा खेळ होईल. टेरव संघाकडून मंगेश आणि कळकवणे संघाकडून शुभमचा देखील खेळ बघण्यासारखा असणार आहे. त्याच मात्र पाहायचं आता हा एक खेळाडू इथे आक्रमण करणार तो म्हणजेच उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आर्यन आहे. परंतु अशा वेळी ही पकड या ठिकाणी मदनने केले म्हणजे एका खेळाडूवरती नजर होती आणि कामगिरी दुसऱ्या खेळाडूने केली. परंतु याच्यानंतर होणारा आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर सेमीचा सामना ज्याच्याकरिता पहिला पुकार यजमान संघ जय हनुमान कळंबस्ते विरुद्ध या ठिकाणी पहिला तर नक्कीच जय गणेश टेरव. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जय गणेश टेरव विरुद्ध यजमान जय हनुमान कळंबस्ते संघ. यांच्या माध्यमातून पहिला क्वार्टर सेमीचा सामना होईल आणि तदनंतर या ठिकाणी विचार केला तर काळेश्वरी कळंबस्ते आणि चालू संघातील विजयी संघ असा याच दिवसातला शेवटचा सामना देखील या ठिकाणी होणार आहे. परंतु आता 5च्या संचात समूहात एक कठीण अशा पद्धतीची जबाबदारी असताना मात्र या ठिकाणी पहिला तर मंगेश दाखल आहे. परंतु त्यात मंगेशने एक गुण प्राप्त केला आहे. मध्ये हा सामना या ठिकाणी पोहोचला परंतु ज्याची सुरुवात तर या दोन्ही संघांनी चांगली केली आपण पाहिलेला आहे. कळकवणे संघाने देखील एका चांगल्या पद्धतीचा कमबॅक करून सामना जिंकला. त्याचप्रमाणे VR टेरव बेतकुंड संघाने सामना थोडासा पर्यंत पिछाडीवरती होते त्यानंतर आघाडीवरती गेले परत पिछाडीवरती आले त्यानंतर आघाडीवरती गेले. सामना समान झाला 5-5 चढाया झाल्या आणि 5-5 चढाईमध्ये सामना जिंकून ते इथपर्यंत दाखल होत आहेत. तिसरी चढाई यावेळीच आक्रमण या ठिकाणी याच शिंदे जो खेळाडू आहे त्याच्याकडून आक्रमण केलं तर एक छोट्या शैलीचा खेळाडू परंतु मोठी स्पर्धेत देखील त्यांची या ठिकाणी कामगिरी बघण्यासारखी आहे. 2-1 2-2चा डिफेन्स या ठिकाणी असताना बोनस स्वरूपाचा अंक या ठिकाणी सिद्धिविनायक कळकवणे संघाला प्राप्त झाला. पकडी मधला अंक यावेळी मात्र याच VR टेरव बेतकुंड संघाला प्राप्त झाला.
आता चढाई तिसरी, प्रतिस्पर्धी संघात खेळाडू तीन तिघाडा काम बिघाडा, अशा पद्धतीचा तिघाडा काम बिघाडा असताना नक्कीच उपराक्ष खेळाडू अक्षयवरती हा नक्कीच सुरेखरित्या हँड टच केला जातोय, जो मैदानाच्या बाहेर देखील जातोय. अक्षय मैदानाच्या बाहेर गेला, परंतु अजूनही कळकळ सगळ्यांनी पाहिलं तर या ठिकाणी शुभमला मैदानामध्ये आणलेला नाहीये. अशा प्रसंगी त्याचा संघ काहीशा गुणांनी पिछाडीवरती आहे. शुभम मैदानामध्ये येणार कधी, गुण प्राप्त करणार कधी, याच्यामध्ये देखील आमच्या नजर आहेत. आणि ज्याबद्दल मी सांगत होतो की शुभम मैदानामध्ये येणार कधी, तर शुभ 5-2, परंतु हा सामना जिंकणार कोण याच्यावरती नजर आहेत. कारण याचा VR टेरव संघाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आज 2024-25 वर्षामधली सर्वात मोठा उंचीचा चषक कोणी जिंकला असेल तर तो हा VR टेरवचा संघ, ज्याने 6.5 फुटाचा म्हणजे एका माणसापेक्षा जवळजवळ जास्त उंचीचा चषक सुकाई पेडांब्याची स्पर्धा जिंकलेली आहे. आणि त्या स्पर्धेत पहिलं तर एक असं वैयक्तिक चषक होतं, म्हणजे संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याच्याकरिता 4.25 फुटाचं चषक होतं, ज्याचा वैयक्तिक मानकरी ठरलेला मंगेश कदम देखील इन ऍक्शन मैदानामध्ये पाहायला भेटतोय. या ठिकाणी आपण पाहतोय याच दोन्ही संघांकडून नक्कीच शुभम दादूने मात्र हा गुण प्राप्त केला. आदित्यचा रिवायवल या ठिकाणी मैदानामध्ये फार महत्वाचा आहे. तो आदित्य देखील या ठिकाणी येतोय, सामना जवळ येतोय आणि 5-3 जसं या ठिकाणी अजूनही काही सामने शिल्लक आहेत. म्हणजे मग हा सामना पकडून अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. फार महत्वाच्या कालच्या दिवसापासून आजपर्यंत देखील पाहतोय की सर्व माणसांची आम्हाला चांगली साथ भेटली आणि नक्कीच निसर्गाची देखील आम्हाला साथ भेटली, यामध्ये कोणतीही शंका नाही. पहिला हाफ या ठिकाणी गुणांचा विचार केला VR टेरव 5. शेवटची 5 मिनिटे. वेतकोंड 5, कळकवडे 3, 5-3.
शेवटची 3 मिनिट. दोन मिनिट शेवटची. लास्ट मिनिट शेवटचा 1 मिनिट.